संस्थापक बऱ्याच दिवसापासून नागपूरमध्ये काळाबाजारी होत आहे, त्याबद्दल आमच्या संस्थेला बऱ्याचशा सूचना मिळत होत्या। त्याप्रकारे मला जितेंद्र कुंदवानी यांच्याबद्दल ही माहिती मिळाली। हे पूर्व नागपूरमध्ये हे चिखलीला राहतात, त्यांचा मोठा असा व्यापार जो देवीनगरमध्ये सुद्धा आहे। तर काल मला माहिती मिळाली की M.A. देवतडे यांच्या रेशनिंगच्या दुकानाच्या दुकानाचं जे गोडाऊन आहे त्या गोडाऊनमधून ते कमीत कमी 40 बॅग तिथून घेऊन जात होते। त्यासाठी त्यांनी टाटा एस घेऊन आली होते तिथे। त्या टाटा एसचा क्रमांक आता सध्या टाटा एसचा क्रमांक आहे MS31 CQ8864। ही टाटा एस घेऊन आले। त्यामध्ये त्यांचे 4 लेबर होते। त्या लेबरच्या मार्फत ते 40 बॅग्स त्यावेळेस भरण्यात येत होत्या। त्यावेळेस लगेच आम्ही तिथे पोहोचलो, आमची टीम पोहोचली, त्यांनी तो व्हिडिओ तयार केला आणि ती साठेबाजी त्यांनी थांबवली। त्यावेळेस लगेच मी ती साठेबाजी थांबवल्यानंतर अन्न वितरण अधिकारी FDO ज्या मॅडम आहेत आता नवीन शालिनी गेडम या मॅडमला फोन लावला। त्यांनी मला तात्काळ आश्वासन दिलं की मी लवकरच अधिकारी पाठवणार। नंतर मी 2 ते 3 तास कमीत कमी माझ्या मोबाईलवरनं त्यांना 25 ते 30 फोन लावले, त्यांच्या दोन्ही नंबरवर फोन लावले, पण त्यांनी एक पण फोन रिसीव्ह केला नाही। आणि ते कारवाईमध्ये दिरंगाई झाल्यामुळे जे साक्ष होती ज्या ठिकाणी, कारण की त्या बॅग्स होत्या, जे गोडाऊन होतं जे ओपन करायचं होतं, कारण की पोलीस 112ला कॉल केल्यानंतर जे पोलीस आले ते पूर्णपणे ते कारवाई करू शकले नाही। तर त्यामुळे यामध्ये काय झालं, त्यामुळे ह्या केसमध्ये नाही का जे ॲक्शन व्हायला पाहिजे ती ॲक्शन झालेली नाही आणि जे साक्ष आहे ती साक्ष जे नष्ट करण्यात आल्यामुळे ते पुरावे पण नष्ट करण्यात येतात। तर त्यामुळे आज आमची अशीच मागणी आहे की मिशन बहुजन मार्फत की येणाऱ्या काळात अन्न वितरण अधिकाऱ्यांनी कुठलीही कारवाई करायच्या आधी सर्वात आधी कुठलाही तक्रार आली तर सर्वात आधी त्यांनी लगेच जागेवर घटनास्थळी यायला पाहिजे आणि कारवाई करण्यात यावी। जर ही कारवाई जर ते करत नसेल तर यामध्ये सरळ निष्पन्न आम्ही काढू शकतो की अन्न पुरवठा विभाग आणि रेशनिंगचे काळाबाजार करणारे ह्या दोघांचाही एकमुष्ट चाललेला हा मोठा प्रकारचा रॅकेट आहे आणि हा व्यवसायामध्ये दोघंही तेवढे सहभागी आहे। त्यामुळेच यांनी 24 तासामध्ये कुठलाही अधिकारी पाठवला नाही। याच्यानंतरही जर अशी दिरंगाई झाली तर अन्न पुरवठा विभागाच्या ऑफिसमध्ये एक मिशन बहुजन आणि अन्य संघटनाला घेऊन एक